वांगे बटाट्याच्या भाजीसाठी घेतले आहेत मी वांगे घेतले आहेत चिरून व हे पहा बटाटे घेतले आहेत. पाण्यात ठेवायचे आहेत म्हणजे काळे पडत नाहीत आपले वांगे. त्यासाठी ठेचलेला लसूण घेतला आहे, थोडंसं हिंग, कढीपत्ता, हे वाटण आहे सुक्या खोबऱ्यापासून बनवलेलं, टोमॅटो, कांदा, कोथिंबीर, थोडंसं आपल्याला शेंगदाण्याचं कूट पण लागणार आहे, जिरं, मोहरी, हळद, काळा मसाला व हळद, मीठ, काळा मसाला लागणार आहे. त्यासाठी एक साईडला मी कढई गरम करायला ठेवली आहे. तेल गरम झालं आहे, त्यात टाकायचे आहे आपल्याला मोहरी. मोहरी छान तडतडली पाहिजे. लगेच जिरं टाकून घ्यायचं आहे व मग आपल्याला हिंग टाकायचं आहे. हिंग सुरुवातीला टाकला तर करपला जातो, म्हणून नंतर हिंग टाकायचं आहे. जिरे व मोहरी छान तडतडली की आपण त्यात थोडंसं ठेचलेला लसूण घालणार आहोत. ठेचलेला लसूण टाकून झाला की आपण सुरुवातीला कढीपत्ता घालणार नाही, कारण उडतो जोरात कढीपत्ता, म्हणून मी कांदा घालत आहे सुरुवातीला. कांदा घालून आपल्याला थोडंसं हलवून घ्यायचं आहे व मग आपल्याला कढीपत्ता टाकायचा आहे. ताजा कढीपत्ता आहे म्हणून डायरेक्ट तेलात टाकलं की जोरात उडतो. तरीसुद्धा तेल सगळीकडं होतं, म्हणून आपण कांदा टाकल्यानंतर मग कढीपत्ता टाकून घेतला आहे. थोडासा एक अर्धा मिनिट कांदा भाजून झाला, सोनेरी कलर आला की आपण त्यात टोमॅटो टाकून घेणार आहोत. टोमॅटो पण आपल्याला मऊ होईपर्यंत परतून घ्यायचं आहे. त्यातच आपल्याला थोडंसं मीठ टाकून घ्यायचं आहे. आपला टोमॅटो लवकर मऊ होईल मीठ टाकल्यानंतर, व कांदा पण लवकर भाजला जातो मीठ टाकल्यानंतर, म्हणून आपल्याला थोडंसं मीठ टाकायचं आहे. एक मिनिट झाला आहे परतून. आता हा मसाला टाकायचा आहे, वाटण टाकायचं आहे. सुक्या खोबऱ्यापासून बनवलेलं वाटण हे आपल्याला परत 2 मिनिट परतून घ्यायचं आहे. 2 मिनिट झाले आहेत. हे पहा आपला मसाला भाजून तयार झालेला आहे. माझं सांगायचं विसरलं होतं, आपल्याला हा घरकुलचा मसाला पण लागणार आहे. गरम मसाला आहे हा. आपले मसाले छान परतून झाले की आपण त्यात थोडीशी हळद, एकदम थोडीशी हळद टाकायची आहे व हा काळा मसाला. थोडंसं मी भाज्या कमी तिखट बनवते म्हणून थोडासाच घातला आहे व हा घरकुलचा मसाला टाकून घ्यायचा आहे. फक्त एक मसाला वापरून आपण एकदम छान अशी वांग्या व बटाट्याची भाजी बनवणार आहोत. नंतर कोथिंबीर व हे मसाले आपल्या तेलामध्ये परतून घ्यायचे आहेत. आपण जे वांगे व बटाटे धुवून ठेवले आहेत ते पण टाकून घ्यायचे आहेत. छान परतून एक वाफ काढून घ्यायची आहे आपल्याला झाकण ठेवून. एक मिनिटाची वाफ काढून घ्यायची आहे. 1 मिनिट झाला आहे. मस्त असा कलर आला आहे आपण वाफ दिल्यानंतर आपल्या बटाट्याला व वांग्याला. अशी एक चांगली वाफ देऊन द्यायची व मग नंतर आपण त्यात गरम पाणी टाकणार आहोत. थोडंसं गरम पाणी टाकायचं आहे, पण त्याआधी आपल्याला हे शेंगदाण्याचं कूट टाकायचं आहे. चांगलं हलवून घ्यायचं आहे. वांग्याच्या भाजीला आपल्याला लागलं पाहिजे, भाजीला नाही, वांग्या व बटाट्याला लागलं पाहिजे आपलं हे शेंगदाण्याचं कूट. व मग आपण आता नंतर त्याच्यावर गरम पाणी ओतणार आहोत.
गरम पाणी थोडंसंच टाकायचं आहे आपल्याला, खूप सारं गरम पाणी टाकायचं नाही, कारण आपण सुक्की भाजी नाही अशी लपथपीत भाजी करत आहोत, म्हणून थोडंसं पाणी टाकायचं आहे. बटाटे व वांगे शिजायला आपल्याला वेळ लागणार नाही, म्हणून थोडंसंच पाणी टाकायचं आहे. चवीपुरतं आपल्याला मीठ टाकून घ्यायचं आहे. माझा गोडा मसाला सांगायचा राहिला होता, गोडा मसाला पण आता मी टाकून घेत आहे. आपल्याला एक अर्धा चमचा गोडा मसाला पण टाकून घ्यायचा आहे व 1-2 ते 3 मिनिट ही भाजी शिजवून घ्यायची आहे मध्यम गॅसवर. झाकण ठेवत आहे मी, थोडासा मध्यम गॅस करून भाजी आपल्याला शिजवून घ्यायची आहे. 2 ते 3 मिनिट झाले आहेत. बघू शकता आपली भाजी एकदम तयार आहे, एकदम मस्त शिजली आहे व खूप सुक्की नाही व खूप पातळ नाही, या पद्धतीने ही भाजी तयार झाली आहे. हे बघा, कलर पण एकदम मस्त आला आहे. खायला पण एकदम छान लागते. तुम्ही नक्की करून बघा. एका प्लेटमध्ये मी तुम्हाला काढून देते भाजी. अगदी झटपट तयार होते, मग खूप सारे असं मसाले वगैरे लागत नाहीत या भाजीसाठी. एकदम सोप्या पद्धतीने भाजी पण होते. हे पहा, तयार झाली आहे आपली वांगे बटाट्याची भाजी. व्हिडिओ थोडा जरी आवडला तरी लाईक करा, सबस्क्राईब करा. कमेंटमध्ये सांगा तुम्हाला कुठली भाजी हवी आहे, ती मी बनवण्याचा प्रयत्न करेन. धन्यवाद.